लोकशाहीमध्ये दोन चाकं महत्त्वाची असतात. एक म्हणजे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय कार्यभार सांभाळणारे अधिकारी. पण जेव्हा या दोन चाकांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण होतो तेव्हा राज्याच्या कारभारावर त्याचे पडसाद उमटतात. सध्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक अशा घटनेची चर्चा रंगली आहे ज्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 2011 बॅचच्या IAS अधिकारी एम देवेंद्र सिंह यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केलंय. पण ही कारवाई नक्की का झाली? एम देवेंद्र सिंह कोण आहेत आणि त्यांची नक्की कोणती चूक झाली? अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांचं ब्रीफिंग इतकं महत्त्वाचं का असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. ब्रीफिंग म्हणजे काय? या संपूर्ण प्रकरणाचं मूळ ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे ब्रीफिंग. त्यामुळे सगळ्यात आधी ब्रीफिंग म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात. अधिवेशनाच्या काळात प्रत्येक मंत्र्यासाठी त्यांचे सचिव आणि IAS अधिकारी हे त्यांचे डोळे आणि कान असतात. जेव्हा विधानसभेत विरोधक एखाद्या खात्यावर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मंत्र्यांकडे अचूक आकडेवारी असणं गरजेचं असतं. ही माहिती पुरवण्याची आणि मंत्र्यांना तयार करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच असते. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काही तास आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची एक बैठक होते, ज्यालाच ब्रीफिंग असं म्हटलं जातं. या बैठकीत IAS अधिकारी मंत्र्यांना सांगतात की विरोधकांनी नेमके कोणते प्रश्न विचारलेत, खात्याची सध्याची तांत्रिक प्रगती काय आहे आणि एखाद्या आरोपाला उत्तर देण्यासाठी सरकारकडे कोणती भक्कम माहिती हाताशी आहे. ब्रीफिंगचं हे महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आता आपण त्या दिवशी नेमकं काय घडलं या घटनाक्रमाकडे वळूयात. एम देवेंद्र सिंह हे सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एका महत्त्वाच्या दिवशी मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न सभागृहात चर्चेला येणार होते. नियमानुसार देवेंद्र सिंह यांनी सकाळी लवकर पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना या प्रश्नांची उत्तरं समजावून सांगणं अपेक्षित होतं. पंकजा मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम या महत्त्वाच्या ब्रीफिंगची वाट पाहत होती. पण बराच वेळ होऊनही देवेंद्र सिंह तिथे पोहोचलेच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी वेळेवर कोणतीही पूर्वसूचना देखील दिली नाही आणि शेवटच्या क्षणी मी येऊ शकत नाही असा कोरडा निरोप दिला. मंत्र्यांकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोठ्या अडचणी आल्या. संविधानाचा अपमान आणि सभागृहाचा संताप. मंत्र्यांना माहिती न देणं हे केवळ एका व्यक्तीचा निष्काळजीपणा मानला गेला नाही, तर याच मुद्द्यावरून पुढे सभागृहात कसा संताप व्यक्त झाला हे पाहूयात. या घटनेचे पडसाद थेट विधानसभेत उमटले. जेव्हा ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आली तेव्हा ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की काही अधिकाऱ्यांना असा अहंकार झाला आहे की आमदार बदलत राहतात, आम्ही मात्र कायम राहणार आहोत. 75% जिल्हाधिकाऱ्यांना असाच अहंकार आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की सन्मान दिला तरच सन्मान मिळतो. मुनगंटीवारांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की मंत्र्यांना ब्रीफिंग द्यायला नकार देणं हा संविधानाचाच अपमान आहे आणि अशा अधिकाऱ्याला तर जेलमध्येच टाकायला हवं. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी तातडीने निलंबनाचे निर्देश दिले. निलंबनाच्या कडक अटी. अध्यक्षांच्या या कडक निर्देशानंतर पुढच्या 24 तासात प्रशासनाने कोणती कारवाई केली आणि त्या निलंबन पत्रात काय अटी आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अतिरिक्त सचिव V राधा यांच्या स्वाक्षरीने जे निलंबन पत्र काढण्यात आलं आहे त्यातील अटी अत्यंत कठोर आहेत. या आदेशानुसार एम देवेंद्र सिंह यांचं मुख्यालय मुंबईचं राहील. कोकण विभागीय आयुक्तांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुंबई सोडता येणार नाही. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे निलंबन काळात त्यांना कोणतीही खाजगी नोकरी किंवा कोणताही व्यापार व्यवसाय करता येणार नाही. त्यांना केवळ निर्वाह भत्ता दिला जाईल, पण तो मिळवण्यासाठी त्यांना मी इतर कोणत्याही उपजीविकेत गुंतलेलो नाही असं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. जर त्यांनी यापैकी कोणत्याही अटीचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर पुढील कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. प्रशासकीय वर्तुळातील खळबळ. एका IAS अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात याचे काय परिणाम होत आहेत ते पाहूयात. या निलंबनामुळे दोन प्रकारचे प्रवाह समोर येत आहेत. एक गट असं मानतो की लोकशाहीत लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायी असतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलंच पाहिजे. जर ही साखळी तुटली तर त्याचा फटका राज्याच्या विकासाला बसतो. दुसरीकडे काही अधिकारी या कारवाईमुळे अस्वस्थ आहेत. IAS अधिकाऱ्याला अशा प्रकारे तडकाफडकी निलंबित करणं हे प्रशासकीय मनोबलावर परिणाम करू शकतं
असं काहींचं मत आहे. मात्र राज्य सरकारने या कारवाईतून एक स्पष्ट संदेश दिलाय की कामात कसूर आणि लोकप्रतिनिधींचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. व्हिडिओच्या शेवटी या संपूर्ण प्रकरणाचा सारांश आणि एक विश्लेषण करताना काही प्रश्न उपस्थित होतात. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे एकाच रथाची दोन चाकं आहेत. देवेंद्र सिंह यांचं निलंबन हे केवळ एका चुकीची शिक्षा नसून ती प्रशासकीय व्यवस्थेतील वाढत्या दरीचं लक्षण आहे. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा अधिकाराचा वापर लोकशाही मूल्यांच्या विरोधात होतो तेव्हा असे पेच निर्माण होतात. अधिकाऱ्यावर राजकीय दबाव वाढतोय का, की खरोखरच काही अधिकारी संविधानापेक्षा स्वतःला मोठं समजू लागलेत? पंकजा मुंडे यांनी केलेली ही कारवाई तुम्हाला योग्य वाटते का, की मुनगंटीवार आणि अधिकाऱ्यांच्या अहंकाराबद्दल जे मत मांडलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रशासकीय शिस्त राखण्यासाठी असे कठोर निर्णय घेणं काळाची गरज आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.